आता पाहूयात एक सविस्तर बातमी। गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहूर्त आणि महापर्वावर सोलापुरातील श्री विद्या अखंड महायोग पीठ 614 शुक्रवार पेठ येथे श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या दर्शन सोहळ्याचं सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलं होतं। या गुरुदर्शनाच्या सोहळ्याचा हजारो साधकांनी लाभ घेत श्री गुरुदेव श्रीनिवासजींचं दर्शन घेतलं। यावेळी श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी साधकांना विजयादशमी निमित्त शुभेच्छा देत आशीर्वाद दिले। दरम्यान श्रीनिवासजी यांच्या निवासस्थानी आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण बनलं होतं। या सोहळ्याविषयी अधिक माहिती प्राध्यापक नवनाथ लोंढे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली। विजयादशमी दसरा या शुभ मुहूर्तावर महापर्वावर श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा दर्शन सोहळा पूज्य श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी अर्थातच 614 शुक्रवार पेठ सोलापूर या ठिकाणी आयोजित केला होता। सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी उपस्थित भाविक भक्तांना दर्शन दिले। या दर्शनासोबत अनेक भाविक भक्तांनी परमपूज्य श्री गुरुदेवांची दीक्षाही ग्रहण केली। 2 तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान हजारो भाविक भक्तांनी पूज्य श्री गुरुदेवांचे दर्शन घेतले। हा कार्यक्रम अत्यंत शिस्तीमध्ये संपन्न होण्यासाठी श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या स्वयंसेवकांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले। हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।